बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली, मात्र शेतीला पाणी मिळत नसल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांना विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलं। आपल्या मुलासह कुटुंबियाचं मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं अशी याचना देखील त्यानं सुसाईड नोटच्या माध्यमातून केल्याचं बघायला मिळत आहे। शेतीला पाणी मिळण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिका आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया समाजातून उमटतात। जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता थातुरमातुर पद्धतीने ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली। कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते। त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे, ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे। सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या आत्महत्येप्रकरणी। अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतायत। कैलास नागरेने नावाचा हा शेतकरी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करत असताना त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली ती सरकारवर त्यांनी दोषारोपण केलेला आहे आणि सरकारने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना घोषणाबाजी न करता सांगावी आणि याच्यावरची चर्चा व्हावी ही भूमिका आमची राहणार। निसर्गाच्या कोपामुळे किंवा पाणी न मिळाल्यामुळे त्याला आत्महत्या करावं लागते, हे दुर्दैव आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे। शेतकरी बांधवाला सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती असेल की हे प्रश्न आत्महत्या केल्याने सुटणार नाही, तर तुम्हाला सरकारकडून काय सहकार्य पाहिजे त्या बाबतीमध्ये सरकार गंभीरतेने घेतंय। कैलास नागरे असं या युवा शेतकऱ्याचं नाव होतं। खरं तर याआधी सुद्धा त्यांनी पाण्यासाठी विनंती केलेली होती खरं तर सरकारकडे, मात्र ती विनंती पूर्ण न झाल्यानं या शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललेलं आहे। राज्य शासनाचा युवा पुरस्कार या शेतकऱ्यांना प्राप्त केलेला होता। विषारी औषध घेऊन त्यानं आपलं जीवन संपवलं। कारभाराची सुसाईड नोट लिहून त्यानं आपलं जीवन संपवल्याचं समजलं। तर आत्महत्या केलेल्या या कैलास या शेतकऱ्याच्या पत्नीनं सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, व्यथा मांडलेली आहे। बघूया। मी याच्यासाठी असं म्हणतोय की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी काही सुसाईड नोट या ठिकाणी लिहून ठेवली ती जो कोणी वाचेल खऱ्या अर्थाने त्याला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाहीत। अतिशय दुःखद घटना आहे। ज्या शेतकऱ्याने कैलास नागरे असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे, त्यांच्या पत्नी सध्या आपल्यासोबत आहेत। खरं तर भावना व्यक्त करण्याची ही वेळ नाही आहे, मात्र काय नेमक्या भावना आहेत, काय तुम्हाला सांगितलं होतं, कुठल्या विवंचनेत ते होते? ते फक्त पंचक्रोशीत पाणी यावं त्यासाठीच होते। खडकपूर्णा सागराचं पाणी डाव्या कालव्याद्वारे यावं त्यासाठी त्यांनी उपोषण सुद्धा केलं होतं। 15 डिसेंबरला त्या उपोषणासाठी पाण्यासाठीच ते नेहमी चिंतित असायचे आणि पाण्याविषयीच नेहमी सांगायचे। पंचक्रोशीत पाणी आलं पाहिजे, पंचक्रोशीत पाणी आलं पाहिजे, पाणी नाही म्हणूनच आपले गाव वंचित आहे पाण्यापासून। आपल्याकडे किती एकर शेती आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काही चर्चा केली होती का? 15 एकर शेती आहे सातबाऱ्यावर, तशी वैती 10 एकर आहे आणि याच्यापूर्वी त्यांनी असं कुठलंही असं काही करणार आहे की आहे माझ्या मनात असा कुठलाच प्रश्न कधीच म्हटला नाही, फक्त ते पाण्याविषयीच नेहमी चिंतित असायचे। खरं तर आज सकाळी ही घटना उघडकीस आलेली आहे। घरून किती वाजता गेले होते, काही बोलणं झालं होतं का, कशा पद्धतीनं हे सगळी घटना घडली? ते रात्री भिजवायसाठी शेतात गेले होते। 9:30 पावणे 10च्या टायमास माझं बोलणं झालं त्याच्यासोबत, पण त्यावेळेस त्यांचं तसं काही वाटलंच नाही। म्हणे ठीक आहे, फोन खराब झाला होता, मग मी बोलले थोडं 2 मिनिटं फोनवर, मी ठेवून दिला आणि बस त्याच्यानंतर मग सकाळी घरी आल्याच्या नंतर बाबा म्हणे शेतात झोपणार होते, बाबा म्हणे अजून आले नाही, म्हणलं येईन थोड्या वेळानं। मग मी शेतात जाऊन बघितलं कोठ्यावर, तिथं नव्हते, लहान मुलगी होती घरी। मग मी परत आले, कामावरच्या माणसालाही बोलवलं, म्हणलं मामा मला दिसले नाही, तू जाऊन बघ। मग त्यांनी सगळीकडे शोधाशोध केल्याच्या नंतर बाबा आणि तो आंब्याखाली गेल्याच्या नंतर तिथे सापडले। खरं तर वेगवेगळ्या कारणाने या ठिकाणी आत्महत्या होताना दिसतात। अजूनही शेतकरी आत्महत्या कमी होताना दिसत नाहीयेत आणि आता शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी ही आत्महत्या करण्याची वेळ येते। काय तुमची सरकारकडे मागणी असणार? हेच पंचक्रोशीत पाणी द्यावं त्यांनी आणि माझ्या मुलाबाळांचं शिक्षणाचं सर्व शासनाने जबाबदारी घ्यावी।
कारण माझ्या पाठीमागे आता कोणीच नाही. बाबा ते वयस्कर आहे आणि मुलं शिकते सध्या. मुलगी 12वीला आहे, एक 4थीला आहे, मुलगा 8वीला आहे. आणि शेती पाण्याबिगर काहीच नाही. शेती पाण्यामुळेच तर हे सर्व काही झालं. शेतकऱ्यांनी इथून मागं जर सरकारने पाणी दिलं असतं त्या उपोषणाच्या लगेच काही दिवसात, तर ही वेळ आलीच नसती शेतकऱ्यांवर. खरं तर आता शवविच्छेदन झालेलं आहे, थोड्या वेळातच प्रीती या ठिकाणी येणार आहे. काय तुमची मागणी आहे? जोपर्यंत आम्हाला सरकार कुठल्याच प्रकारचं कुठलीच आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी संस्कार करणार नाही. नक्की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कैलास नागरे यांनी ज्या पद्धतीने सुसाईडमध्ये मागणी केलेली आहे की आमच्या मुलाचं जे आहे पालन पोषण म्हणजे पालकत्व हे सरकारने घ्यावं, त्याच पद्धतीची मागणी पुन्हा एकदा त्यांच्या पत्नीने या ठिकाणी लावून धरलेली आहे. आणि थोड्या वेळात या ठिकाणी आता प्रेत दाखल होणार आहे. मात्र जोपर्यंत शासनाकडून प्रतिनिधीमार्फत कुठलंही आश्वासन जे आहे शेतकऱ्यांना, या परिसरातील गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही, तोपर्यंत या प्रेतावर अंत्यसंस्कार करणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा जो आहे तो या ठिकाणी या पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.